जसं जैनजींनी आंदोलन इतर देशामध्ये केलंय तशा रोषला सरकारला समोर जावं लागेल। या देशामध्ये लोकशाही आहे की नाही? आम्हाला काही काम धाम नाही, त्याच्यामुळे नाही आलो आम्ही इथं। हे नाकर्तेपणाचं लक्षण आहे सरकारचं। लाठी मारल्याने गोळी मारल्याने हा विद्यार्थी या ठिकाणी थांबणार नाही। छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनामध्ये विद्यार्थी, पालक तसेच वकील संघटनाही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेल्या आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी वकील आहेत। काय सांगाल आज? काय तुमचं म्हणणं आहे? सर, आमचं म्हणणं एवढंच आहे की देशामध्ये जर का लोकशाही आहे तर सरकार जबाबदार असली पाहिजे। प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। सरकारनं त्या प्रत्येकाला प्रतिसाद द्यायला पाहिजे। जर का समजा एखादी व्यक्ती 20 दिवस झाले जर का समजा इथं आत्महरण उपोषण करते, माणूस जेवत नाही आणि त्या टायमाला तुम्ही त्या व्यक्तीला उचलून घेऊन जाता, म्हटलं म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे की नाही? तुम्ही हिंदूच्या नावावरती मत घेता, त्या हिंदूच्या नावावरती मत घेतल्यानंतर त्या राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार करता। अहो, कुठल्या तरी गोष्टीमध्ये करा, आपल्या इथं टीईटीचा पेपर लीक होतो, नीटचा पेपर लीक होतो। प्रश्न पडतो की या देशामध्ये लोकशाही आहे का फक्त ज्यांचे श्रीमंताची मुलं फक्त तीच या नोकरी मिळवणार का? खरंच आहे म्हटलं तर सामान्यांची अपेक्षा काय? फक्त सामान्यांची अपेक्षा एवढीच आहे की बाबा माझा मुलगा, माझी मुलगी शिकली पाहिजे, तिला चांगली जॉब भेटली पाहिजे, जेणेकरून की आमची जी काही परिस्थिती आहे ती कुठेतरी सुधारेल। परंतु ही सरकार कुठेही सामान्यांच्या समस्यांकडे प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करते। मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, कुठल्याही गोष्टीत या सरकारचा विरोध केला म्हटलं म्हणजे यांची ट्रोल टीम प्रत्येक वेळेस जर का सरकारला प्रश्न केला। हे जैनजीचं आंदोलन म्हटलं जातं। तुझं वय किती आणि काय करतो? माझं वय आहे 21। मी विधीचा विद्यार्थी, आम्हाला काही काम धाम नाही, त्याच्यामुळे नाही आलो आम्ही इथं। आम्ही इथं ही लोकशाही आहे का ही ठोकशाही आहे? या सरकारने पहिल्यांदा आम्हाला सांगितलं पाहिजे की ही लोकशाही आहे की ही ठोकशाही आहे। कारण या देशात मतदान करणं म्हणजे लोकशाही नाही, ती लोकशाही टिकवणं हे सुद्धा आज आमच्यासाठी महत्वाचं झालेलं आहे। आणि त्यासाठी आम्ही वकील संघ एवढ्या मोठ्या संख्येने उतरलो, यात आम्ही सहभागी होणार। आणि या धर्मेंद्र प्रधानने लवकरात लवकर राजीनामा नाही दिला तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या वकील संघाच्या माध्यमातून करू। ही आमची लाठीचार्ज आज दिल्लीमध्ये झालेला आहे विद्यार्थ्यांवर। हे नाकर्तेपणाचं लक्षण आहे सरकारचं। ज्यांनी इथल्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला, मी सर्वप्रथम नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार या ठिकाणी करतो। तुम्ही गोळी मारल्याने, तुम्ही लाठी मारल्याने हा विद्यार्थी थांबणार नाही। याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन रस्त्यावर होईल। तुम्ही जेवढं आम्हाला दाबाल, जेवढं आम्हाला माराल, तेवढा आमचा संघर्ष, तेवढा आमचा विरोध हा या ठिकाणी उभवून येणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून या ठिकाणी याच्यावर भाष्य करावं, तरच हा आक्रोश थांबू शकतो। लाठी मारल्याने, गोळी मारल्याने हा विद्यार्थी या ठिकाणी थांबणार नाही। तरुणांचा सहभाग मोठा या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी आपण बघतोय की वकील संघटना आलेल्या आहेत, विद्यार्थी संघटना आलेल्या आहेत आणि जैन ज्याला म्हणतो मुख्यत्वाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। आणखी काही प्रतिक्रिया आपण घेऊया। काय सांगाल आज? तत्व बदलतो, ताज बदलतो। हॅलो, माझं नाव ऍडव्होकेट संजना चक्रनारायण आहे। ऍक्च्युली जे आज चाललेलं आहे ती लोकशाही नसून हुकुमशाही आहे आणि ते थांबायलाच पाहिजे। ऍक्च्युली खूप सारे विद्यार्थ्यांचं भविष्य हे कारणीला लागलेलं आहे आणि आज नाही तर उद्या आमच्या मुलं मोठे होणार आहे, त्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित राहावं त्याकरिता आज आम्ही त्या एज्युकेशन मध्ये सहभागी झालेलो आहे। आणि मेन म्हणजे सोनम वांगचुकांना तिथून अननेसेसरी इलिगली तिथून त्यांना खेचून नेलेलं आहे, म्हणजे सरकारला जरी वेळ नाही तर त्यावेळेला आम्ही पुढे तरुणांची भूमिका काय असणार? पुढे तरुणांची भूमिका काय असणार? जर सरकारने या आंदोलनाला सिरियस घेतलं नाही आणि जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही तर हे जे लोक आले ते सर्वसामान्य कुटुंबातले ते सर्व रस्त्यावर उतरतील। आणि जसं जैनजींनी आंदोलन इतर देशामध्ये केलंय तशा रोषला सरकारला समोर जावं लागेल आणि हे मोदी सरकारला परवडणार नाही। म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा, नसता आम्ही पीएम मोदीचा राजीनामा मागू। नक्कीच्या ठिकाणी आपण बघू शकतो की चळवळीचं केंद्र असं छत्रपती संभाजीनगरला म्हटलं जातं आणि आजच्या आंदोलनात सुद्धा ज्या पद्धतीनं कार्यक्रम सुरू आहे